नमस्कार, माझं नाव आहे आर्ज दीपक आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर मी सध्या आहे खामगावमध्ये, खामगावच्या घाटपुरी या भागामध्ये। घाटपुरीमध्ये अनेक देवालय आहे, तर आज आपण ती देवालय पाहूयात, दर्शन घेऊया, त्यांची थोडी माहितीसुद्धा मी तुम्हाला देतो। घाटपुरी भागामध्ये अनेक देवालय आहे, तर घाटपुरी नाक्यापासून ते घाटपुरीपर्यंत ही देवालय मी तुम्हाला दाखवतो। आता घाटपुरी कुठे आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहराचा एक भाग आहे घाटपुरी। आता ते एक सबबच आहे खामगावचं, तर त्यातले सुंदरसे देवालय मी तुम्हाला दाखवतो। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि घाटपुरीकर असणार तर #घाटपुरीकर और #खामगावकर किंवा तुम्ही खामगावच्या कुठल्या एरियात राहता ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। आजची जर्नी चालू करूया, बघूया घाटपुरीतील सुंदरसे मंदिरं। तर हा घाटपुरी नाका आहे, समोर काही अंतरावर घाटपुरी गावसुद्धा आहे। आज आपण संपूर्ण घाटपुरी दर्शन करतो आहोत। ह्या घाटपुरी नाक्यावर अनेक दुकानं आहेत, तिथनं तुम्हाला काही वस्तू विकत घ्यायच्या असल्यास ते तुम्ही घेऊ शकता। कॉम्प्लेक्ससुद्धा आहेत। चला आता आपण निघूया, कारण आज आपण करतो आहोत संपूर्ण घाटपुरी दर्शन। आणि घाटपुरीमधलं हे श्री संत गजानन महाराजांचं सुंदरसं मंदिर आहे, हे नवीनच झालं आहे। महाराजांचे दर्शन घेऊयात आपण जाऊन। कासव आहे तिथे, नमस्कार करूया। पादुका ठेवल्या आहेत आणि महाराजांची फार सुंदर प्रतिमा आहे। संत गजानन महाराज आहेत, विठ्ठल रखुमाई आहेत, प्रभू श्रीराम आहेत, सीतामाता आहे, लक्ष्मण आहे, हनुमंत आहे, तर त्यांच्या सुंदर प्रतिमा आहे। नमस्कार करूयात आणि घाटपुरीचे इतर जे मंदिर आहे ते सुद्धा पाहूया। हा आहे खामगावमधून गेलेला नॅशनल हायवे क्रमांक 6। बघा, नॅशनल हायवे। इथे चंडिका मातेचं मंदिर आहे, मी घाटपुरी भागामध्ये आहे सुद्धा। हे बघा, सुंदरसं चंडिका मातेचं मंदिर आहे। नमस्कार करूयात आपण। या परिसरात तशी बरीच मंदिरं आहेत। इथे श्री सद्गुरू श्रीधर महाराज सेवा मंदिर आहे आणि तिकडे मग जगदंबा मातेचं मंदिरसुद्धा आहे घाटपुरीतलं प्रसिद्ध। हे आहे श्री सद्गुरू श्रीधर महाराज सेवा मंदिर। इथे 2 मंदिरं आहेत खरं तर। इथं गेट आहे त्याचं। घाटपुरीमध्ये बरेच वेगवेगळी मंदिरं आहेत, त्यापैकी हे सद्गुरू श्री श्रीधर महाराज यांचा सुंदरसा फोटो आहे। आपण जाऊयात। विठ्ठल रखुमाई आहे, त्यांची गादी आहे बघा। ब्रह्मस्वरूप श्री सद्गुरू श्रीधर महाराज। आपण घाटपुरीतली वेगवेगळी मंदिरं पाहतो। हे बघा, पालखी उत्सवामध्ये वापरण्यात येणारं पालखी रथ आहे, श्री गणपती आहे आणि इथे संत तुकाराम महाराज आहेत, त्यांची प्रतिमा, त्यांनाही नमस्कार करूयात। जाऊयात। आता विठ्ठल रखुमाई आहेत, सुंदरसं रूप आहे विठ्ठल रखुमाई। नमस्कार करूयात। आणि इथनं खाली जावं लागेल आपल्याला। खाली समाधी मंदिर आहे, हे बघा, सद्गुरू श्री श्रीधर महाराज। त्यांना इथूनच प्रणाम करूयात। आतमध्ये काच आहे, त्यामुळे आत असं वाटतं 3 प्रतिमा आहे महाराजांच्या, पण खरं एकच प्रतिमा आहे। पावलं आहेत त्यांची, त्यांचं समाधी मंदिर आहे, देवसुद्धा आहे। श्रीधर महाराजांच्या समाधी मंदिराच्या अगदी मागे या भागामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं खूप सुंदरसं मंदिर आहे। संत ज्ञानेश्वर महाराज। नमस्कार करूया। आपण आज घाटपुरीतले वेगवेगळे स्थाने पाहतो आहोत, मंदिरं पाहतो आहोत।
घाटपुरी हे खामगावमधला आता एक एरियाच झाला आहे असं मी म्हणेन, कारण खामगाव प्रचंड मोठं शहर आहे आणि त्याला जिल्हा करावा ही मागणी बऱ्याच वर्षांपासूनची आहे. आणि हे आहे परमपूज्य रामभाऊ चोपडे महाराजांचं समाधीस्थान, समाधी मंदिर. दर्शन घेऊया आपण. त्या आजी आहेत आणि त्या सुंदर, याला आमच्याकडे वाकय असं म्हणतात विदर्भाच्या भाषेमध्ये. हां, तर त्या बनवत आहेत. आजी काय नाव तुमचं? अच्छा, रखमाबाई आहे. आणि तिकडे आपण चोपडे महाराजांचं समाधी मंदिराकडे जाऊन दर्शन सुद्धा घेतलं आहे. हां, वर संत ज्ञानेश्वर आहेत. आता झाली तुमची ही बनवून अख्खी? हां, तेच ना, सुंदर बनवता आहात तुम्ही. चला आता आपण निघूया. आणि मी येऊन पोहोचलो आहे श्री पंचमुखी हनुमान मंदिर, श्री कार्तिक स्वामी मंदिर, घाटपुरी. दर्शन घेऊया. चला. नमस्कार. बघा इथे किती सुंदर पंचमुखी हनुमंत आहे. श्री पंचमुखी हनुमान मंदिर, घाटपुरी. श्रीराम जय जय जय. श्री पंचमुखी हनुमंताचे दर्शन घेतल्यानंतर आपण कार्तिक स्वामी मंदिराकडे जाऊया. गुरुजी आहेत माझ्यासोबत या देवस्थानाचे. श्री कार्तिकीय स्वामी प्रसन्न. हे बघा इथे आहे श्री कार्तिक स्वामी यांचं मंदिर. सुंदर प्रतिमा आहे कार्तिक स्वामींची. दर्शन घ्या इथनच. भगवान कार्तिक स्वामींची किती सुंदर प्रतिमा आहे. आपण आहोत श्री पंचमुखी हनुमंत मंदिर, श्री पंचमुखी हनुमान मंदिर, घाटपुरी येथे. खाली तळघरामध्ये कार्तिक स्वामींची अतिशय सुंदर प्रतिमा आहे. त्याचं दर्शन घ्या. चला तर बाहेर जाऊया. या भागामध्ये सुद्धा एक समाधी मंदिर आहे श्रीधर महाराजांचं, पण तिथे कार्यक्रम आहे. आज समाधी मंदिर आहे सुंदरसं आणि इथे बरेच कार्यक्रम होत राहतात. पंचमुखी महादेव मंदिराकडून आपण श्री जगदंबा संस्थान घाटपुरीकडे जाऊया इथे. पण त्याआधी इथे संतोषी मातेचं एक मंदिर आहे, ते मी क्विकली तुम्हाला दाखवतो. या श्री संतोषी माता आहेत. त्यांचं एक सुंदरसं मंदिर इथे आहे. हे घाटपुरी संस्थानाकडे जाताना तुम्हाला लागेल. इथे महादेव आहे, गणपती आहेत, नंदी आहे आणि इथे महादेव आहेत. सोबतच श्री गणाजी सुद्धा आहेत. आणि इथे 9 देवी आहेत. त्यांचे सुंदरसे फोटो इथे दिलेले आहेत. जसे की शैलपुत्री आहेत, शैलपुत्री देवी, ब्रह्मचारिणी, चंद्र घंटा, कृष्मांडा, स्कंदमाता, कात्यायणी, कालरात्री, महागौरी, सिद्धदात्री आणि संतोषी माता. हे मंदिर अगदीच समोर येतं जगदंबा देवी संस्थानाच्या संतोषी माता मंदिर. आणि घाटपुरीच्या प्रसिद्ध श्री जगदंबा माता देवालयात आहोत आपण. आज आपण घाटपुरी दर्शन करतो आहोत. आणि त्यानिमित्त आपण इथे आलो आहोत. इथे नवरात्रीमध्ये खूप मोठा उत्सव होतो आणि बरेच दूरदूरून भाविक भक्त इकडे दर्शनासाठी येतात. नमस्कार. तर ह्या घाटपुरीच्या मुख्य देवता श्री जगदंबा माता. चला तर खामगावच्या ग्रामदेवी अर्थात घाटपुरीच्या जगदंबा मातेचे दर्शन घेऊया. बघा किती सुंदर मातेची प्रतिमा आहे. शृंगार पूजेनंतर अतिशय प्रसन्न वातावरण आहे. आपण दर्शन घेऊया. बाजूलाच श्री महादेव सुद्धा आहेत, श्री गणपती सुद्धा विराजमान आहेत. त्यांचे सुद्धा दर्शन घेऊया.
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक आख्यायिका सांगितली जाते की इथले एक कास्तकार श्री जानरावजी देशमुख यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम होत असताना मातेची ही प्रतिमा सापडली. तिला सन्मानपूर्वक एका मंदिरामध्ये स्थापन करण्यात आलं. तेच हे मंदिर असं बोललं जातं. आणि इथे फार मोठा उत्सवसुद्धा होतो जगदंबा मातेचा. नवरात्रीमध्ये फार दूरदूरून भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात. आपणही दर्शन घेऊयात, नमस्कार करूयात आणि बाहेर जाऊया. इथे महादेव आहेत. आणि इतर देवी देवता आहेत. महादेवांचे इथनं दर्शन करूयात. त्यांच्या समोर या भागात श्री हनुमंत आहेत. त्यांना नमस्कार करूया. इथे वर सुंदरसा जगदंबा मातेचा कळस दिसेल तुम्हाला. इथे भलं मोठा पिंपळ वृक्ष आहे. त्याच्या समोरही देवी देवता आहेत. आणि इथे महादेव आहेत. एक सुंदरसे शिवमंदिर आहे छोटंसं. हे बघा, इथनंच महादेवांचं दर्शन घ्या. भलं मोठं. इथे जेव्हा कार्यक्रम असतो, उत्सव असतो, तेव्हा फार गर्दी असते. जवळ इथे नवनाथांचं फार सुंदर मंदिर आहे. हे बघा, तुम्हाला सर्व नवनाथांच्या प्रतिमा इथे तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकता. हे मंदिर बनतं आहे खरं. इथे बघा, सरपटीनाथ आहेत, त्यांची सुंदर प्रतिमा आहे. रेवणनाथ आहे, जालिंधरनाथ आहेत, काणिफनाथ, त्याच्यानंतर श्रीमच्चंद्रनाथ, आदेश, ओम श्रीमच्चंद्रनाथ, अलख निरंजन, गोरक्षनाथ, नंतर श्री भर्तरीनाथ, गहिनीनाथ आणि नागनाथ. हनुमंताचं एक सुंदर प्रतिमा. यांचं सर्वांचं दर्शन तुम्हाला इथनं होऊन जाईल. आपण आज घाटपुरी दर्शन करतो आहोत, त्यानिमित्त या सर्वांचं दर्शन तुमच्या सर्वांसाठी. त्या आजी आहेत एक, सद्गुरू ओम चैतन्य गुरु राम रतन महाराज आहे, त्यांचा फोटो आहे. गजानन महाराजांचाही फोटो आहे. इथे श्री गणाजी आहेत. इथे आरती आहे बहुधा. इथे बघा, दुर्गा माता आहे, साईबाबा आहेत. आणि इथे सुद्धा हे महाराज आहेत, पण मला यांचं नाव नाही माहिती, तुम्ही सांगू शकता. दत्तगुरु आहेत आणि महादेव आहे. तर हे संस्थान जे आहे ते आता अगदीच बनतं आहे. दत्तगुरूंचं इथनंच दर्शन घेऊयात. इथे सुद्धा काही देवी देवता आहेत आणि महादेव. हा नॅशनल हायवे 6 आहे, बायपास आहे, कडनं जाते. आणि हा जो अख्खा एरिया आहे समोर घाटपुरी गावच आहे. बालासाहेब संस्थान आहे घाटपुरीचं. बालासाहेब अर्थात भगवान विष्णू, भगवान बालाजी कृष्ण रूपामध्ये आहेत तेथे. आणि बाजूलाच लक्ष्मी देवी, गजानन महाराज आहेत. इथे आणखी एक महाराजांची प्रतिमा आहे सुंदरची. गरुड देव आहेत आणि हे आहेत हनुमंत. नमस्कार करूयात आणि बाहेर निघूयात. समोर गाव आहे, शाळासुद्धा आहे. जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळा घाटपुरी, पंचायत समिती खामगाव, 1953 मध्ये स्थापना झाली आहे. आणि आय विल शो यू. आय थिंक हे बंद आहे किंवा नवीन इमारतीमध्ये शिफ्ट झाली आहे, माहिती नाही. पण
पहिल्या रूमचं तर 3च पडले आहेत. ही शाळाची काय परिस्थिती आहे मला नाही माहिती, पण सांगा मला कमेंट करून. बंद आहे का? ही मराठी शाळा आहे आपली, पर लांब लांबपर्यंत आहे. छान झाडंसुद्धा आहे. आय थिंक हे बंद आहे, पण असं न व्हायला नको असं. इथल्या लोकल मुलांसाठी ही शाळा खूप महत्त्वाची आहे आणि मराठी शाळा बंद होता कामा नये. चला आता घाटपुरी गावाकडेही जाऊया. आणि घाटपुरी गावामध्ये आहे श्री महारुद्र मारुती संस्थान, मारुतीरायांचं मंदिर. त्यांचे आपण दर्शन करूयात. हे बघा, प्रशस्त मंदिर आहे. आपण आधी मारुतीरायांचे दर्शन करूयात. हे मारुतीराया घाटपुरीचे. आणि आज आपण संपूर्ण घाटपुरी दर्शन करतो आहोत. त्यानिमित्त आपण घाटपुरीच्या या सुंदरशा देवालयात सुद्धा आलो आहोत. हे अख्खा घाटपुरी गावच आहे. समोरच इथे खूप सुंदर पिंपळ वृक्ष लावला आहे. बाजूला नीम आहेत, कडुलिंब. इथे श्री संत नागोजी महाराज समाधी मंदिर आहे. नंदी आहेत, महादेव. दर्शन घेऊया. आय थिंक आता पूजा झाली आहे ना? अच्छा. आणि हे श्री विठ्ठल रखुमाई इथे विराजमान आहे. बघा किती सुंदर आहे रूप. नमस्कार करूया. आणि इथे आहे सद्गुरू श्रीधर महाराज यांची प्रतिमा, फोटो आहे. हा, हे समाधी मंदिर आहे खरं तर. श्री महारुद्र मारुती संस्थानाकडून आता आपण घाटपुरीमध्ये आणखी काय देवालय आहेत ते सुद्धा पाहूया. आता आपण निघूया इथनं. चला, मी सध्या घाटपुरी गावामध्ये आहे आणि नुसतं आपण घाटपुरी रोडवरचं मंदिर नाही पाहणार आहोत किंवा जागा पाहणार नाही आहोत, तर घाटपुरी गावामधलंही पाहूयात. तर त्यानिमित्त इथे विश्वशांती बुद्ध विहार आहे. त्यात भगवान बुद्धांची अतिशय सुंदर प्रतिमा आहे. हे बघा, त्यांना इथनंच नमन करूया, वंदन करूया. हे घाटपुरीमधले भगवान बुद्ध आहेत आणि हे विहार ॲक्च्युली बनणार आहे खूप मोठं. पण आता आधी हे छोटंसं विहार त्यांनी इथे स्थापन केलं आहे. हे विश्वशांती विहार आहे. हे खोलूया आपण थोडं. हे बघा, वंदन करूयात. आणि हे घाटपुरीचं गोरक्षण संस्थान आहे. या भागात बऱ्याच गायी तुम्हाला दिसतील. विहिरीत मस्तपैकी पाणी चालू आहे. बघा किती सुंदर दिसतात ना, बऱ्याच आहे. हॅलो, हे गोरक्षण संस्थान आहे खामगावच्या घाटपुरी एरियातलं. तर आपण घाटपुरी येथील अनेक सुंदरशी मंदिरं पाहिली, दर्शन घेतलं, माहिती जाणून घेतली. बरीच सुंदर सुंदर मंदिरं घाटपुरीमध्ये आहेत. जसे खामगावमध्येही खूप सुंदर सुंदर मंदिर आहे. तर तुम्हाला खामगावमधल्या कुठल्या जागा आणखी पाहायच्या आहेत किंवा आणखी कुठले स्थानं तुम्हाला पाहायचे आहेत, आपण तसेही सर्व धर्मियांच्या ठिकाणी जातच असतो. तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे घाटपुरी दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर.